मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कोल्हापूर जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती। पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। रस्त्यावर पाणी आल्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गासह अनेक प्रमुख मार्ग बंद। नाशिकमध्ये सध्या पावसाची विश्रांती, मात्र गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी। प्रशासनाकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली। सांगलीत सखल भागामध्ये कृष्णेचं पाणी, नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं। आतापर्यंत 150 नागरिकांचं स्थलांतर। दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग। धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। बेस्टमध्ये महायुतीचा झेंडा फडकला, तसाच महापालिका निवडणुकीत फडकवायचा। बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलं। पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्यानेच लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। वेळेआधीच अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची अजित पवार यांच्याकडून पाहणी। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर आज सुनावणी। मुंडे मंत्री असताना कृषी खात्यात घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद। मतदारांची चुकीची आकडेवारी ट्विट केल्याबद्दल संजय कुमार यांनी यापूर्वीच माफी मागितली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण। फडणवीस आणि अजित पवार एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? राज्यसभेत मोठ्यानं बोलणारे आता एकही शब्द का बोलू शकत नाही? राहुल गांधी यांचा सवाल। शहांकडून लोकसभेत 130वं घटना दुरुस्ती विधेयक सादर। गंभीर गुन्ह्यामुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद। सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही। आपण मध्ययुगीन काळात जात आहोत। मध्ययुगीन काळात राजा कुणालाही हटवू शकत होता। 130व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावर राहुल गांधींची टीका। जखम असल्यास आणि पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चालल्यास लेप्टोची शक्यता। पावसाच्या पाण्यातून प्रवास केल्याने 72 तासात औषधोपचार करणं आवश्यक। मुंबई महापालिकेकडून आवाहन। सलगच्या पावसानंतर लातूरच्या महमदपूरमधील मन्याड नदीवरील पूल पाण्याखाली। पुलावरील वाहतूक 4 दिवसांपासून बंद। रस्त्यावरची वाहतूक आणखी काही दिवस ठप्प राहणार। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। ग्रामविकास खात्याकडून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश। राष्ट्रीय महामार्गावर खड्डे असतील तर टोल देण्यासाठी नागरिकांना जबरदस्ती करता येणार नाही। तसंच वाहतूक कोंडीत टोल वसूल करणं चुकीचं। केरळमधील पालिएक्कारा टोल प्लाझा बंद करण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। सुप्रीम कोर्टाकडून केरळ हायकोर्टाचा निर्णय कायम। आजपासून तुळजाभवानीचं गाभाऱ्यातील दर्शन पुन्हा सुरू। जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शन बंद होतं। अभिषेक आणि इतर धार्मिक विधीही नियमितपणे सुरू होणार। दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान रेल्वे 12,000हून अधिक विशेष गाड्या चालवणार। बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत गाड्यांचीही घोषणा। गुजरातच्या अमरेली, जाफराबाद, सोमनाथ जवळ समुद्र खवळला। तुफान वादळामुळे समुद्रात 3 बोटी बुडाल्याची माहिती, तर इतर मच्छीमारांनी संबंधित बोटीतील 8 जणांना सुखरूप बचावलं। ओडिशाच्या चांदीपूरमध्ये अग्नी 5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। अग्नी 5 क्षेपणास्त्र 5000 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।